आज हा महिलांसाठी मोफत एस.टी. पासचा उपक्रम महिलांच्या अनेक चर्चेतून जाणवलं का त्यांना नारायणगावला जावं लागतं, 2-2 तास थांबावं लागतं, 3-3 तास थांबावं लागतं. महिला बिचाऱ्या सर्वसामान्य गरीब असून 300 रुपये रोजाने जातात आणि 2 दिवस जर त्यांचे नारायणगावला गेले तर 600 रुपये बुडतात. आधी पासला 250 रुपये असे साधारण 800 ते 1000 रुपयाचा खर्च होतो. मी सर्वांना विनंती केली, कुठं जाऊ नका, आपण एक दिवशी आपल्या ग्रामस्थांना सर्वांना विचारात घेऊ, आमच्या टीमला सगळ्यांना विश्वासात घेऊ आणि आपण आपल्या गावात कॅम्प घेऊ. दैवकृपेने एस.टी. महामंडळाने आम्हाला सहकार्य करून ह्या कॅम्पचं आम्हाला सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला आजचा दिवस दिला. त्यामुळं आजच्या दिवशी आम्ही सकाळी ठीक 10 वाजल्यापासून हा कॅम्पचं आमच्या मित्रमंडळांनी माझ्या अधिक आमच्या टीमने आयोजन केलं. त्यांचा मी फार आभारी आहे का हे गेले 5-6 दिवस त्यांनी इतका श्रेय घेतलं या कार्यक्रमासाठी. मला अजिबात काही माहीत नव्हतं. आत्ता मला फोन करून मला इथं फक्त बोलवले. केवळ ह्या महिलांच्या जाण्याने आणि त्यांचा एका महिलेचे कमीत कमी 1000 रुपये फायदा आहे या कार्ड मागं. हा सगळं लक्षात घेऊन मी हे सुचवलं आणि सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळं हे आम्ही सक्सेस करतोय. आत्तापर्यंत साधारण 11-11:30 वाजलेत, 12 वाजले, 200-250 महिला झाल्यात. संध्याकाळपर्यंत 500 क्रॉस होतील एवढं मला 100% खात्री आहे. तसंच दुसरं, आमच्या कांदळी गावातील असणाऱ्या कुठल्याही महिला गरीब जी रोजाने काम करते, तिला कुठलाही दवाखान्याचा खर्च असो, गेले 1 महिन्यापासून मी मोफत करतोय. त्यामध्ये 4 महिलांचं डोळ्याचं ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर 1-2 महिलांचं मणक्याचं ट्रीटमेंट चालू आहे. 1 महिलेच्या मेंदूची ब्रेनची एक नस चोकअप होती, त्याच्यासाठी स्कॅनिंगला तिला पुण्याला पाठवून त्याचं निदान केलं. तिच्यावर तिचे उपचार आता चालू आहेत. एका महिलेचं तुम्हाला सांगतो, पाय गुडघ्याचा त्रास होता, तिचे उपचार चालू आहे. साधारण 7-8 1 महिन्यापासून मी हे चालू केल्यानंतर आत्तापर्यंत 1 महिन्यात 8 ते 10 महिलांचा मला तक्रारी आल्या, त्यांचं मी निवारण केलं. आणि योग्य डॉक्टर, एकदम चांगल्या MD डॉक्टराकडं. डोळ्याचं ऑपरेशनसुद्धा शेवाळे मॅडम नारायणगावातल्या एकदम हुशार आहेत, त्या स्वतः करतात. पुण्याला सुद्धा स्कॅनिंगला पाठवलं. जे आपल्या भागातले डॉक्टर स्कॅनिंगसाठी पुण्याला पाठवतात तिथे त्या महिलेला पाठवलं. गुडघ्याचं याचं मणक्याचं सुद्धा जे अपोलो हॉस्पिटलला सोनवणे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे स्वतः पाठवून ते हे केलं. अशा पद्धतीने मी थोडंसं हे समाजकार्य माझ्या मित्रमंडळींच्या मदतीने चालू आहे, यापुढेही चालू राहील. माझे नाव रेश्मा निवृत्ती कुतळ. मला बऱ्याच दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती. आमचे सरपंच आदरणीय बाळासाहेब बडे यांनी मला दवाखान्याबद्दल अशी माहिती सांगितली आणि मला त्यांनी सहकार्य केलं. खर्च सगळा माझा त्यांनी केलेला आहे आणि आमच्या बाळ्यातल्या महिला त्या सगळ्यांना डोळ्याचं ऑपरेशनबद्दल त्यांनी माहिती सांगितली. त्यांनी पण त्या महिलांचा पण खर्च केलेला आहे आणि आम्हाला असं वाटलं का आम्हाला कोणी मदत करू शकत नाही परिस्थितीमुळं, पण दादांनी आम्हाला समजून घेतलं, आमचे विचार मांडले. त्यांनी आम्हाला म्हणजे आधार दिला आणि मग मी पुण्यापर्यंत गेले. पुण्याला गेल्याच्या नंतर माझा MRI केला. MRIच्या नंतर जे रिपोर्ट आले ते रिपोर्ट डॉक्टरला दाखवले. मग तिथून पुढचं माझं दुखण्याचं निदान कळलं आणि आमच्या महिला कुतळ बडे यांचं पण डोळ्याचं ऑपरेशनसाठी त्यांनी मदत केली शेवाळे डॉक्टरच्या इथं. आणि आम्हाला असं वाटतं की दादा चांगले माणूस आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला जे बोलायचं त्यांचा आदर करतो आम्ही. आम्हाला मदत करण्यासारखं दुसरं कोणीही नव्हतं. माझी परिस्थिती एकदम गरीब आहे. त्यांनी बरंच खर्च केला. म्हणजे असं आम्हाला म्हटले, तुम्हाला काही मदत लागली तर सांगा, मी आहे स्वतः. म्हणून आम्हाला त्यांचं सहकार्य लाभलं आणि आम्ही पुण्यापर्यंत पोहोचलो. मग महिलांना सांगितलं अजून काही प्रॉब्लेम असले तर तुम्ही सांगा, तर आमच्या महिला म्हटले चालत. आणि आमचा पूर्ण महिलांचा पाठिंबा आहे दादांना. आज आम्ही अंजली हॉल इथं जमा झालेला होय महिला एस.टी. बस कार्डसाठी. तर ते कार्ड कुठं भेटले आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही बरेच चौकशी केली तर आमचे आदरणीय सरपंच बाळासाहेब बडे दादा यांनी आम्हाला सांगितलं की आपण इथे कॅम्प भरू, मी मदत करतो. त्यांच्या सहाय्याने हे कॅम्प भरलेला आहे. आमच्या बरेच महिला मळ्यातून वाडीतून जमा झालेल्या आहेत. त्यासाठी ह्या सगळ्या महिला उपस्थित आहे आणि त्याच्यात आम्ही पण आहे. आता आपल्या इथे हा जो काय एस.टीचा कॅम्प भरवलाय, तर हे आदर्श सरपंच बाळासाहेब बडे म्हणजे हे अगदी समाजसेवा खूप करतात. त्यांचे खूपच म्हणजे असे कार्यक्रम ते राबवतात की जेणेकरून महिलांना त्याचा फायदा व्हावा. म्हणजे होम मिनिस्टर कुठं काही कोणाचे आजार असतील काय असतील त्याच्यासाठी ते नेहमीच अगदी कधी आवाज द्या ते तयार असतात. आत्ताही त्यांनी की लेडीजची सोय कशी व्हावी की जेणेकरून त्यांना नारंगाव कुठे जायला लागेल, आता काम असतात लेडीजला, तर त्यांनी हा जो कॅम्प आपल्या अंजलीमध्ये ठेवला आहे तर त्यांना वाटलं की लेडीजची सोय. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हा मोफत ठेवला आहे की एकही रुपया खर्च न करता
आपल्या सर्व महिलांचं जाग्यावर एका जागी हॉलमध्ये जेवढं कॅम्प आपण ठेवू तेवढं महिलांना सोयीस्कर होईल म्हणून त्यांनी हा कॅम्प राबवला आणि त्याच्यासाठी उत्स्फूर्त महिलांनी पण सहभाग म्हणजे आपला लाभ घेण्यासाठी इथं तात्पर्य आहेत महिला आणि अजूनही येणार आहेत. म्हणजे अख्खा पूर्ण दिवस हा महिलांसाठीच आहे आणि खूप वेळा त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला नेहमी महिला अगदी आवर्जून उपस्थित असतात कारण त्यांचं असं एकदम हे सगळं काम करण्याची जी पद्धत आहे ती महिलांना न त्रास होता कसं करता येईल ही सगळ्यात त्यांची पद्धत चांगली आहे आणि असंच त्यांना ईश्वराने बुद्धी देवो आणि त्यांचं आयुष्य पण भरभरून वाढावं. आमच्यासाठी ते एवढं कष्ट करतात तर आमचे पण सदिच्छा आहे की त्यांची प्रकृती आणि त्यांचं जे काय कार्य आहे ते असंच सतत चालू राहावं. यमुना फुलवडे सुतारतिक्यातून आले. कार्ड काढायला लांब जावं लागतं म्हणून आमच्या सरपंचांनी आम्हाला इथंच सोय करून दिली. फुकट कार्ड निघते. मी संध्या बाळासाहेब बडे नगदवाडीवरून आले. आमचे बाळासाहेब बडे यांनी आमच्यासाठी कॅम्प ठेवलाय. आम्हाला नारायणगाव जायला लागायचं ना त्याच्यामुळं मग वेळ जायचा अख्खा दिवस जायचा म्हणून बाळासाहेबांनी केलं म्हणून धन्यवाद त्यांच्याबद्दल धन्यवाद. नाही पैसे नाही घेतले त्यांनी फ्री करून दिले आम्हाला. सगळ्या महिलांसाठी खूप छान योजना केली त्याच्यासाठी खूप धन्यवाद. आज या ठिकाणी एक स्तुत्य उपक्रम राबवत आहोत. तो म्हणजे एस टी महामंडळाच्या महिलांसाठी जो पास आहे आणि तो पास काढण्यासाठी नारायणगावला 200-300 रुपये खर्च करून अधिक वेळ वाया दौडून ही एक या आमच्या आदर्श गावचे सरपंच बाळासाहेब बडे यांनी एक त्याचा अनुभव घेऊन महिलांना याच्यापासून वेळ आणि पैसे याच्यापासून वाचवण्यासाठी अधिक त्यांनी हा मोफत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी पहिल्यांदा ते राबवत आहेत आणि हे दानशूर व्यक्तिमत्व बाळासाहेब बडे यांनी दाखवून या ठिकाणी आज 200 ते 250 महिला याचा लाभ घेण्यासाठी उपस्थित झालेल्या आहात आणि हा स्तुत्य उपक्रम बाळासाहेब बड्यांनी राबवला. त्यांचं या महिलांतर्फे आमच्या ग्रामस्थांतर्फे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच हा असाच उपक्रम हा पहिल्यांदा कांदळीमध्ये राबवत आहोत. असाच प्रत्येक गावाने असं एक दानशूर व्यक्ती लोकांनी दाखवून हा असा अनेक कार्यक्रम राबवावेत अशी माझी अपेक्षा आहे. व आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही जे इथं येऊन आमचं जे काय हा कार्यक्रम तुम्ही दाखवतात त्याबद्दल आम्ही तुमचे पण आभार मानतो. जय हिंद, जय भारत. आदर्श सरपंच बाळासाहेब बडे यांनी जो एस टी पासचा कॅम्प भरवला आहे तर आपण पाहू शकतो किती महिला आहेत आणि आता या ठिकाणी कॅम्प चालू आहे. त्या टेबलवरती प्रत्येक महिला या ठिकाणी लाईनने येऊन या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे. कशा पद्धतीने काम चालू आहे आपण पाहू शकतो. भरभरून प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. सकाळपासून बरेच महिला या ठिकाणी पास काढून गेलेले आहेत. अजूनही ज्या महिला राहिल्यात बाकी आहेत त्या या ठिकाणी पास काढण्यासाठी या ठिकाणी आले आणि प्रचंड प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. स्वतः बाळासाहेब बडे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या कामाची देखरेख करतायत. कशा पद्धतीने काम चालू आहे, सगळ्या महिलांना लाभ मिळतोय का, कोणाकडून पैसे घेतले जात तर नाहीत ना हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं जात आहे आणि कोणाकडूनही पैसे न घेता 1 रुपयाही न घेता मोफत या ठिकाणी पास दिला जातो. आपण पाहू शकतो आता